नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात काल 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली। मंत्री गुलाबराव पाटलांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या आणि कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात 2 गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर जाळपोळीत झाले असून या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात संचारबंदी लागू केली असून ती उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील। पोलिसांच्या माहितीनुसार अंतर्गत वादातून 2 गटांमध्ये हा वाद उफाळून आला। या वादादरम्यान काही वाहनांची तोडफोड व जाळपोळ झाली। घटनास्थळी तात्काळ पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून काही संशयितांना रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे। पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात 20 ते 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी गावातील नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। ही सध्या शांतता आहे। आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ, धरणगावचा पूर्ण स्टाफ, पाळधी स्टाफ, RCP आम्ही पोहोचलो आहे। काही प्रकार झाला आहे। काय घटना आहे? काही दुकानं वगैरे फुटले आहेत। आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे। आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कशामुळे घडलेलं आहे सर? काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे। आम्ही सध्या जरा शांतता करतोय। आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे। सर, प्राथमिक अंदाज काय घडलेलं आहे सर? काय कशामुळे एवढं दगडफेक किंवा काय घडलेलं आहे? तोच तपास चालू आहे, कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण। थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल। थोडा गुन्हा दाखल द्या। नाही मी काय म्हणतोय दादा, इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलंय, तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय। तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो। आम्ही फक्त नाही, अजून एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये। संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो। आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज। नाही, अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी। काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्या 6 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल। लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं। तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर
कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।